वाल्मिक कराड मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड हा फासापर्यंत जाणार की त्याला जन्मठेप होणार की त्याची निर्दोष सुटका होणार? धनंजय मुंडेंना या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी होती, आपल्याला ठाऊक असेल. ती मागणी पूर्ण होणार की नाही, किंवा फरार आरोपी कृष्णा आंधळे याला पोलीस शोधणार की नाही, या किंवा त्याचा घातपात झाला की मुद्दाम त्याला फरार केलं गेलं, हे सर्व प्रश्न तुमच्या डोक्यात असतीलच. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन 1 वर्ष पूर्ण झालं. या हत्या प्रकरणामुळे अख्खा महाराष्ट्र ढवळून निघाला होता, आपल्याला ठाऊक असेल. अजूनही देशमुख कुटुंबियांचे अश्रू थांबले नाहीत. अतिशय दुःखात ते कुटुंब आहे अजूनही. नुकत्याच झालेल्या मकोका न्यायालयाच्या सुनावणीसाठी संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख आणि त्यांच्या पत्नी अर्थात धनंजयच्या वहिनी सुनावणीसाठी कोर्टात उपस्थित होत्या यावेळी. परंतु सुनावणी सुरू असतानाच संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो काही त्या सुनावणी संदर्भात कोर्टात दाखवले गेले. पुन्हा ते फोटो त्यांनी दोघांनी बघितल्यामुळे त्या कुटुंबियांना पुन्हा अश्रू अनावर झाले. काळी झेलावून टाकणारी ही घटना मागल्या वर्षी 9 डिसेंबर 2024 घडली होती. तेव्हापासून आज तागायत महाराष्ट्र या घटनेला विसरला नाही. आणि म्हणूनच या हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी अनेक मोर्चे निघाले, आपण पाहिले असतील, बातम्या वाचल्या असतील, निदर्शने झाली होती. हा सर्व जनतेचा प्रक्षोभ बघून, जनतेची चीड बघून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उज्ज्वल निकम यांची स्पेशल या खटल्यासाठी नियुक्ती केली. परंतु या 8 आरोपींमधील मुख्य सूत्रधार कोण आहे? वाल्मिक कराड. या वाल्मिक कराडने देखील आपल्या वकिलांची फौज उभी केली आहे मंडळी, लक्षात घ्या. निर्दोष सुटण्याचा आटोकाट प्रयत्न तो करतो आहे. मध्यंतरीच्या काळात उज्ज्वल निकम यांच्यावर देखील प्रचंड लोकांनी टीका केली होती. ते भाजपाचे समर्थक आहेत वगैरे, त्यांची राज्यसभेवर निवड झाली वगैरे वगैरे, या शंकेवरून लोकांना शंका येत होती. आणि भाजपा धनंजय मुंडेंचा मित्रपक्ष आहे. मग या मित्रपक्ष असल्याने आपला मित्र वाल्मिक कराड हा अटकू नये यासाठी धनंजय मुंडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने, यांच्या मार्फत आटोकाट प्रयत्न करतील मुंडेंना वाचवण्यासाठी. आणि संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना मग न्याय मिळणार नाही असं लोकांना मनोमन वाटत असल्याने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यावर टीकेचा भडीमार झाला होता, आपण पाहिलं असेल.